पश्चिम महाराष्ट्रातल्या बांधवाच्या आसपासच्या घेणार आहेत, कारण प्रत्येक गावात आपल्याला जाता येणार नाही आहे. म्हणून या ठिकाणावरती सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बांधवांनी यायचं आहे. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मायनी, दुपारी 2 वाजता मसूर, सायंकाळी 7 वाजता कोल्हापूर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष गाठीभेटी घेतोय. त्या ठिकाणी मुक्कामी कोल्हापूर शहरात. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पाटण आणि 3 वाजता सातारा शहर आपण इथं प्रत्यक्ष गाठीभेटी त्यांच्या घेतो. जवळपास 1100 किलोमीटरचा दौरा पश्चिम महाराष्ट्राचा आपण या दिवसात करतोय. आपण खूप वेळ दिलाय आता पश्चिम महाराष्ट्राला. ज्या ज्या गावात जाता येणार नाही, ज्या सर्कलमध्ये जाता येणार नाही, त्या ठिकाणी बांधवांनी हे जे ठिकाणं दिलेत या ठिकाणी यावं. आपण प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन चर्चा करणार आहेत आरक्षणाच्या संदर्भात. आणि साताऱ्याचे बैठक संपल्याच्या नंतर, साताऱ्याची प्रत्यक्ष गाठीभेटी संपल्याच्या नंतर सोयीनुसार आम्ही आंतरवालीकडं येणार आहेत. माझं एकच आव्हान आहे या निमित्तानं की पश्चिम महाराष्ट्रातली जी आपण गाठीभेटी दौरा ठेवला आहे त्याच्यात मराठा बांधवांनी सगळ्यांनी यावं. आपण प्रत्यक्ष चर्चा करूया. त्यामध्ये अभ्यासक असतील, त्यामध्ये समन्वयक असतील, त्यामध्ये संघटनेचे बांधव असतील, सामाजिक क्षेत्रातले मराठा बांधव असतील, राजकीय पक्षातले सगळे मराठा बांधव असतील. त्यांनी सगळ्यांनी गोरगरीब मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहून मराठा समाजाच्या पदरात आरक्षणाचं जे दान टाकावून ही सगळ्यांना विनंती. पश्चिम महाराष्ट्र झाल्याच्या नंतर तब्येत जर बरी राहिली तर मी मराठवाडा लगेच घेणार आहे आणि विदर्भ पण लगेच घेणार. आपण जर पाहिलं तर तुम्ही आंदोलनाची हाक दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्ही चर्चेतून मार्ग काढू असं सांगितलंय. काही तसे पावले उचलले गेलेत किंवा तसं काही तुम्हाला निरोप आलाय? 1 वर्ष 6 महिने या काळात शिंदे साहेबांनी 58 लाख दिले. परंतु मी सरकारवरती, फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवला. 29 ऑगस्ट 2025 ते 29 ऑगस्ट 2026 पर्यंत 1 वर्षाच्या काळात एक शब्दानेही फडणवीस साहेबाला आपण दुखवला की करतील. आपण समाजासाठी त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. समाजातील लेकर आपल्यासाठी महत्त्वाचं. एकही नोंद शिंदे समितीने या वर्षाच्या काळात शोधली नाही. एकही. 1 वर्ष 6 महिन्याच्या काळात शिंदे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी 58 लाख नोंदी शोधल्या. या वर्षाच्या काळात फडणवीस साहेबांनी एकही नोंद शोधली नाही. एकही. उलट सरकार दप्तरी, प्रशासन स्तरावर आणि सरकारच्या स्तरावर अशा हालचाली चालू आहेत. आतून 58 लाख नोंदी निघाल्या. त्याची काटछाट करून त्या कमी कशा करता येतात? म्हणजे फडणवीस साहेब तुम्ही स्वागताचं तिला सोडू 58 लाखात कमी करायचा, तुम्हाला नीट जगू देणार आहेत का?